हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. राज्यसेवा पूर्व परीक्षा जस्ट आत्ता नुकता पेपर पार पडला. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचे जे 15 प्रश्न आहेत त्याचा आपण अनालिसिस घेऊया आणि संभाव्य उत्तर नेमके काय असू शकतात याबद्दल चर्चा करू. सो बिफोर स्टार्टिंग बघा, या पेपरमध्ये साहजिक आहे नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केला. त्याच्यानंतर 2 एक्झाम झाल्या, म्हणजे ही दुसरी प्रिलिम होती. आपल्याला UPSCचा प्रीचाही बऱ्यापैकी याच्यामध्ये संदर्भ आपण घेतो कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला. पण मला क्लिअर कट डिफरन्स जाणवला. UPSC प्रीमध्ये ॲनालिटिकल क्वेश्चन्स, करंट बेस क्वेश्चन किंवा फारच डेप्थ असते, तशी डेप्थ इथं आपल्याला पाहायला मिळाली नाही. मागचाही पेपर आणि हाय म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार 2च पेपर झाले, त्यातला हा दुसरा. इथं आयोगाने काय पॅटर्न फॉलो केलेला दिसतोय? नेहमीप्रमाणे इकॉनॉमिक्समध्ये काही प्रश्न कन्सेप्टवर होते आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जरी असला तरीही फॅक्ट साधे सिंपल एरिया असलेले प्रश्न इथं तुम्हाला पाहायला मिळतात. विचार करा, मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपण सरळ सांगत होतो. मला वाटतं तो पंचवार्षिक योजनेचा प्रश्न, म्हणजे पंचवार्षिक योजनेचा कालावधी सुद्धा आपण जे करून घ्यायला सांगतो त्याचं कारण हे, जर ही परीक्षेची डिमांड असेल तर आपल्याला करावं लागणार, दुसरा पर्याय नाही. फक्त कन्सेप्च्युअल डेप्थ वाढून चालत नाही, ती तर गरजेचीच आहे, बेसिक रिक्वायरमेंट आहेच राज्यसेवा म्हणलं की. पण त्यासोबत फॅक्ट्सवर सुद्धा तुम्हाला प्रश्न दाखवतो. आणि करंट, बजेट आणि सर्वे. आता याच्यातून एक मेसेज मला तुम्हाला द्यायचा आहे की बजेट आणि सर्वे आधीही राज्यसेवेचे विद्यार्थी करायचेच, पण आता अजून आपल्याला त्यातला आवाका वाढवावा लागणार आहे, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे, इथं चलो. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी, हा पेपर इझी तर अजिबात नव्हता. ज्याला वाटत असेल तर त्यांनी नीट प्रश्न बघावे. ते 3, 4 किंवा 5 प्रश्न जे आहेत एकदम साधे सिंपल, त्याला बघून आपण इझी पेपर म्हणू शकत नाही. त्यामुळे नक्कीच हा पेपर आपल्याला इकॉनॉमिक्सबाबत जे 13-14 मार्क जे द्यायचा होता अजिबात नाही, तो आकडा 10 आणि 11 वर आलेला आहे. म्हणल्यावर आपल्याला डिफिकल्टी किंवा हार्ड कॅटेगरीमध्ये इकॉनॉमिक्सचा तरी पेपर टाकता येईल. क्लिअर? चला, इथं मी हे बायफर्केशन केलेलं आहे. 15 क्वेश्चनपैकी 6 क्वेश्चन एकदम सिंपल इझी यायलाच पाहिजे. देर इज नो एनी अदर चान्स. आता इकडं मात्र जे आउट ऑफ सोर्स, आउट ऑफ बॉक्स म्हणतो, इकॉनॉमिस्ट किंवा रँडमली आकडेवारी विचारली जाते किंवा आपल्या वाचण्याच्या पलीकडे जो सोर्स असतो, असे प्रश्न 2 किंवा 3 असतात. या पेपरमध्ये 4 पाहायला मिळतात. म्हणजेच तो एरिया आपला वाचण्यातला नाही आहे. असे 4 क्वेश्चन तुम्हाला इकडे विचारले गेले. बरं, हा एरिया सोडला 2 मिनिटासाठी. आता इथं डिफिकल्ट याचा अर्थ आहे परत ॲनालिटिकल स्किल, इंटरलिंकिंगची स्किल जी राज्यसेवेला जास्त गरजेची आहे, ते हे क्वेश्चन आहेत. म्हणजे ह्याला मी आउट ऑफ बॉक्स, आउट ऑफ सोर्स म्हणत नाही. आता आपण जे अभ्यास केलेला आहे त्याच्या आधारावर तुम्हाला तिथं आयोग काहीतरी नवीन इंटरलिंक करून प्रश्न विचारतो, तिथं तुम्ही टिकला पाहिजे. ह्याला म्हणायचं ॲप्लिकेशन ॲनालिटिकल बेस क्वेश्चन्स. अशी संख्या 5 होती. म्हणजे हे 6 आणि हे 5 ऑलमोस्ट 11 क्वेश्चन हे तुम्हाला येणं अपेक्षित होतं. हे माझं कन्क्लुजन आहे. त्यातलाही एखादा प्रश्न इकडे 19-20 केला तरी 10, आणि इकडं सुद्धा डायरेक्टली 4 आउट ऑफ सोर्स बॉक्स आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्या वाचनातून त्याला काहीतरी लिंक लावून इलिमिनेशन तरी करता येत होतं. असा एक जरी प्रश्न इकडं आला असता तरी परत इकडचा 1 मायनस केला आणि तिकडचा घेतला तरी परत गणित येऊन बसतं 11 क्वेश्चनचं. या पेपरमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सला मिनिमम एवढे प्रश्न येणं अपेक्षित आहे. याच्यापेक्षा खाली आले याचा अर्थ तुम्ही इकडे तरी प्रश्न चुकवलात किंवा मग एकदम इझीमध्ये तरी कुठेतरी गफलत केलेला आहे. ठीक आहे, हे एक पूर्ण प्रायमरी लेवलचं कन्क्लुजन. यस, चलो आता एक प्रश्नाचं उत्तर बघूयात आपण काय ते. खालील विधाने विचारात घ्या. 2017 भारताची लोकसंख्येची घनता आणि दक्षिण कोरिया या दोघांची तुलना केली आहे. परत भारताची लोकसंख्येची घनता आणि बांगलादेश. आता बांगलादेश तरी ठीक आहे, आपल्या आजूबाजूचे शेजारील देश आहेत, आपण कदाचित त्याची घनता बघतो. पण इकडे डायरेक्टली कोरिया घेतलंय. पुढच्या वेळेस अजून कुठला दुसरा देश घेईल. तर मग जागतिक स्तरावरची अशी सगळ्यांची घनता बघणं इथं शक्यतो विद्यार्थी म्हणून आपल्याला पॉसिबल नसतं. त्यामुळे ह्याला आउट ऑफ सोर्स, आउट ऑफ बॉक्स प्रश्न म्हणून. त्यातही तुम्ही थोडंफार काय लॉजिक लावून इलिमिनेशन केलं असेल तर ठीक आहे, पण हा सगळा इन्फॉर्मेशनचा पार्ट आहे. याचं उत्तर आहे बी योग्य. ही आकडेवारी तुम्हाला सापडती. त्यातही इथं प्रश्नामध्ये काय केलं ना, आपली जनगणना विचारली 2011ची किंवा आपल्या सरकारमार्फत किंवा एखाद्या मंत्रालयामार्फत कुठला सोर्स तसाही विचारलेला नाही. म्हणजे प्रश्नात तुम्हाला कुठल्याही संस्थेचं, सरकारचं नाव घेतलेलं नाही. सो ऑब्व्हियसली आता जागतिक स्तरावरचेच आपल्याला सोर्स घ्यावे लागतील. वर्ल्ड बँकेचे ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. बांगलादेश, परत भारत आणि कोरिया. हे मी आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलो. डोंट वरी, टाकतो हे, तुम्ही तिथं व्हेरीफाय करून घेऊ शकता. नेक्स्ट पुढचा प्रश्न महाराष्ट्रासंदर्भात आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था PDS. बघा, तुम्ही राज्यसेवेची टेस्ट घ्या किंवा कुठली आपली कंबाईनची टेस्ट घ्या, मी तुम्हाला मिनिमम एक प्रश्न तरी महाराष्ट्राच्या संबंधित का टाकतो? कारण MPSC आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. म्हणजे आता सगळ्याच गोष्टी केंद्र सरकारच्या करायच्या नाहीत. काही जेवढं शक्य आहे तेवढं तरी तुम्ही महाराष्ट्राकडं जाणं अपेक्षित आहे. त्यातही इथं आता आयोगाने काय केलं बघा, म्हणजे हा फारच मायक्रो लेवलला चेंज केला त्यांनी. हे 2 विधान तर ॲज इट इज सापडतात. इथं मात्र 270.48 ऐवजी 270.84. म्हणजे एवढा
एवढा ट्विस्टसुद्धा बारकाईनं असू शकतो का? इथं काय केलं आहे, 4चा 8 आणि 8च्या 4 इकडं तिकडं हे केलेलं आहे. आणि याला सोर्स आहे आत्ताचा बजेट आणि सर्वे, जे मी सांगतो ते. पण आता अशी इन्फॉर्मेशन भरपूर असते. म्हणजे आपण, मला वाटतं मी काहीतरी 7 तास नियर अबाउट तुम्हाला बजेटचं सेशन घेतलं, तेच मुलांना फार हेवी वाटायचं. किंवा आपलं डॉक्युमेंटसुद्धा मी तुम्हाला सांगत होतो, केंद्राचं आणि महाराष्ट्राचं मिळून जवळपास 1000 पेजेसचं डॉक्युमेंट आहे. त्यातलं आपण कंपाईल करून नियर अबाउट 150-200 पेजेस आणलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला हेवी वाटत होते. पण आता जावंच लागेल आपल्याला. मी म्हणलं ना तुम्हाला सुरुवातीलाच, आपल्याला जो सोर्स आहे त्यात विशेषतः बजेट आणि सर्वे एक्सपांड करावं लागेल, दुसरा ऑप्शन नाही. ठीक आहे, हा एक प्रकार. याचं उत्तर तुम्हाला इथं बी आणि सी हे 2 बरोबर आहे. नेक्स्ट, आणि हे सोर्स सगळा परत मी आपल्या टेलिग्रामला हे सगळं टाकलेलं आहे. हे इथं 270.84. पुढं घ्या आता हा प्रश्न, लो हँगिंग फ्रुट्स थेरी. आणि बरं इथं पण दोन सर काय एकदम इझीच आहे ना, यायलाच पाहिजे ना. आपलं जे PYQ अनालिसिस असतं ना, तुम्ही किती जणांनी बघितलं आहे? या इकडं. ज्याला वाटतं ना एकदमच सिंपल आहे, पहिली पंचवार्षिक योजना सर कोणी सांगू शकतं? ये ना आता 1951 ते 56, 51 ते 56, 51 ते 56 आणि 51 ते 56. म्हणजे प्रश्न जरी एकदम इझी, सिंपल, स्ट्रेट फॉरवर्ड असला तरी ऑप्शन कसे केले तयार बघा. टेस्ट सिरीजवाल्यांनी आवर्जून तुमचे फीडबॅक मेन्शन करा. आपले क्वेश्चन्स आणि त्याचे ऑप्शन्स असेच आपण फॉर्म केले होते का? आणि तुम्हाला मी ह्याच्या आधीही किती वेळा तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा, या गोष्टीबाबत अवेअर केलं होतं का? की तुम्हाला इझी जरी प्रश्न असला तरी तिथं ट्रॅप आयोगाचा असा असतो की 4ही ऑप्शनमध्ये 1951 ते 56 दिलं आहे. मग आता तुमची खरी कसरत सुरू होते. पहिली पंचवार्षिक योजना सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट अबाउट 4th 5 year प्लॅन? आता त्याचा ड्युरेशन त्यात पण मग इथं हे 67-72 ठीक आहे, इलिमिनेट झालं. 74-79, 69-74. साधा सिंपल आहे, पण त्यात हे 4 पर्याय हे कसे दिलेत नीट बघा. ठीक आहे, हा प्रश्न तर अजिबात चुकता कामा नये, विशेष नव्हता हा, यायलाच पाहिजे तुम्हाला. मी त्याचे टिक केलेले आहे. नेक्स्ट, हा सगळा आपला इकॉनॉमिक्स गाईडचा, परत हे मी सोर्स आपल्या टेलिग्रामला टाकतो, डोंट वरी. म्हणजे इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक का वापरायचं? मिनिमम लेवलला किती पेपर टफ आला तरी मार्क देऊन जातो. म्हणजे नियर अबाउट 10 क्वेश्चन्स हे आपल्याला कव्हर होताना दिसत आहेत. तुम्ही सोर्स व्हेरीफाय करून घ्या. हा सगळा आपला पंचवार्षिक योजनेचा कालावधी इथं दिलेला आहे. आणि तुम्ही परत नीट बघितलात तर 74 ते इथं 78 म्हणजे पुढची पंचवार्षिक योजना लगेच दिलं तुम्हाला आहे का, 74 ते 79. म्हणजे आजूबाजूचं परत कन्फ्युजन करण्याला ऑप्शन टाकलेले आहेत आयोगाने. सेम 61 ते 66 हे इथं 61 ते 66 म्हणजे ह्याच्याच आजूबाजूला जे काय असेल ते, ज्यांनी नीट नाही केला अभ्यास, कन्फ्युजनमध्ये उत्तर चुकलं असेल. चला नेक्स्ट, जस्ट मिनिट, फक्त क्वेश्चन नंबर इथं 38. ठीक आहे, पुढचा तेंडुलकर समिती. आता इथं आयोगाने थोडी डेप्थ वाढवली, ज्याला आपण खरंच राज्यसेवेची लेवल म्हणतो ना. तिथं ट्रॅडिशनल तेंडुलकर समिती असेल, रंगराजन असेल किंवा इतर कुठल्याही जो पार्ट विचारला जात होता तोही आहेच, तो विचारलाच आहे पुढे. तेंडुलकर समितीवर 2 प्रश्न आहेत. म्हणजे दारिद्र्य टॉपिकवर 2 म्हणण्याऐवजी दारिद्र्य टॉपिकमधला फक्त तेंडुलकर समितीवर 2 प्रश्न आहेत, विचार करा. आणि त्यातही इथं या समितीनं ज्या वेळेला रिपोर्ट सादर केलेला आहे तर त्या रिपोर्टमध्ये बराच मोठा अहवाल आहे. त्यात काय काय दिलं त्याच्यानुसार इथं तुम्हाला कुठलाही आपला वाचलेला पाठ दिसत नाही. पण आता ऑप्शननुसार जाणं अपेक्षित आहे. एज्युकेशन हा एक फॅक्टर आपण इथं म्हणतो, एज्युकेशन हा यांनी केलेलाच आहे. पर्याय नीट बघा. आणि म्हणून मी काल परवा टेलिग्रामला पण टाकलं तुम्हाला, ॲज इट इज प्रश्न येणार नाहीत. आता आपल्याला त्यातून काहीतरी अर्थ काढावा लागेल, म्हणून इंटरप्रिटेशन स्किल, ॲनालिटिकल स्किल इथं कामाला येईल तुमच्या. सो हे शिक्षण आपल्याला एक घटक ओळखीचा दिसतो. बरं, त्यानंतर इथं बघा, हे रोगापासून सुटका आवश्यक आहे. मग क्लिअर कट इथं काय येणार आहे? हेल्थ. बरं, त्याच्यानंतर हे अन्न, वस्त्र, निवारा. आता इथं तुम्हाला सर पोषण दिलंय, कॅलरी निकष तर ह्यांनी सांगितलं. इथं कुठं कॅलरी म्हटलेलं आहे? इथं तुम्ही जर बघितलं असाल तर उष्मांक हा शब्द आहे का, तर नाहीच आहे ना. त्यांनी असंही काही कन्सिडर केलंच नाही उष्मांक. त्यामुळे ह्याला जर तुम्ही पोषणला उष्मांक म्हणत असाल तर परत कन्सेप्ट तुमची क्लिअर नाही आहे. सो पोषण म्हणजे इथं परत आपण अन्न हा घटक विचारात घेऊ. हे अन्न, वस्त्र, निवारा, इथं क्लिअर कट निवारा दिलाय, हे वस्त्र दिलंय. सो अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य असं सगळं तेंडुलकर समितीने तिथं मेन्शन केलं. सो युअर आन्सर इज ऑल ऑफ दी अबाव. आता राज्यसेवा आपण करतोय म्हणल्यानंतर एवढं सगळं आपल्याला तिथं जमलं पाहिजे. देर इज नो एनी अदर ऑप्शन. सगळंच एकदम त्यात पुस्तकात तसंच असं अजिबात नाही आहे. म्हणून काही वाक्य हे असे नव्याने जिथं आल्यानंतर त्यातून आपल्याला इंटरप्रिट करून काहीतरी सोल्युशनकडे जाता आलं पाहिजे. ठीक आहे, चला हा झाला तेंडुलकरचा असा एक वेगळ्या अँगलने विचारलेला प्रश्न. आणि हा रिपोर्ट आहे क्लिअर कट, जे मी तुम्हाला परत त्याचा सोर्स टाकतो, फार मोठा आहे. आणि त्या ॲज इट इज हे स्टेटमेंट तसे विचारलेले बघा. काय नीट प्रश्न बघा. द कन्सेप्ट ऑफ पॉवर्टी असोसिएटेड विथ सोशल डिप्रिव्हेशन विथ रिस्पेक्ट बेसिक नीड्स वगैरे. आणि हे इथं सगळं हे नरिश, डिसेंटली, क्लॉथ, हे सगळे ऑप्शन्स मी टाकतो टेलिग्रामला, तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता. नेक्स्ट पुढचा प्रश्न, हां मॅटर्निटी. ह्याच्यामध्ये परत अँगल बघा. तुम्हाला एक तर सोशल सिक्युरिटीचा प्रकार येतो, वुमन एम्पॉवरमेंटचा प्रकार येतो आणि लेबर कोडच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे असा प्रश्न काय येतो त्याचं कारण तुम्हाला रिझन
की रोजगार बेरोजगारी हा एक टॉपिक आहे, त्यातही महिला म्हणजे सोशल सिक्युरिटी आला, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचा प्रकार आला त्या संदर्भात, आणि इन्फॉर्मेशन बेस पुन्हा अजून इथं विचारलेलं आहे. सो ऑब्विसली हे 6 आठवडे नाही तर 8 आहे, इथं 10च्या ऐवजी 18 आहे. आणि हा अधिनियम कर्मचाऱ्यांना किमान संख्या विचारात न घेता लागू होतं का, तर अजिबात नाही. किमान इथं ह्याची संख्या कर्मचाऱ्यांची विचारात घेऊन हे केलं जातं, म्हणून इथं उत्तर येतं बी आणि सी. हे मात्र इथं बरोबर आहे. चला, आणि आपल्याला अयोग्य विचारलंय, सो बी आणि सी. नेक्स्ट, हे त्याचा परत सोर्स सिंपल या काय डायरेक्टली वर्ष, कुठल्याही गव्हर्नमेंट स्कीम आणि त्याचे वर्ष, त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आणि टार्गेट ग्रुप, त्यापैकी वर्ष विचारलेलं आहे. हा एरिया सरळ सरळ सिंपल. ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पण प्रश्न येणं अपेक्षित होतं तुमच्याकडून. हा सोर्स मी परत टाकतो तुम्हाला टेलिग्रामला, बघून घ्या. चला नेक्स्ट. आता मात्र इथं कोल अँड हुअर म्हणजे इकॉनॉमिस्ट, अर्थतज्ञ. आता असा एखादा प्रश्न असतोच, तर यावेळेस 2 प्रश्न विचारलेले आहेत. ह्याच्यामध्ये पण इथं 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न, बघा, उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोल अँड हुअर यांचं जे मॉडेल आहे ते काय म्हणतं, लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडलेला आहे. हे झालं मराठी. आता इंग्लिश नीट वाचा. कोल अँड हुअर मॉडेल रिलेटेड टू पॉप्युलेशन ग्रोथ आहे का, यस. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बिलकुल, पण इथं बघा लो इन्कम कंट्रीज म्हणजे मराठीमध्ये काय विचारलंय, जस्ट मिनिट. उच्च उत्पन्न, आणि इंग्लिशमध्ये काय केलंय, लो इन्कम. त्यामुळे आता शक्यतो आयोग इंग्लिश प्रिफर करतं किंवा कन्सिडर करतं, आणि मग इंग्लिशनुसार गेलं तर मग आपल्याला ह्याचं उत्तर हे काढता येईल की लो इन्कमचं बरोबर आहे. आणि हे मात्र प्रतिमानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली GNP अधिक वेगाने वाढतो, हे मात्र चुकीचं आहे. आता मी परत सांगतो, याचं उत्तर क्लिअर कट निघते आपल्याला. योग्य विधान कुठलं निवडलंय, तर मग फक्त अयोग्य, कारण बी चुकीचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलात, GNP आणि याचा संबंध कशाशी लावलाय, हायर फर्टिलिटी रेट. म्हणजे जेवढा फर्टिलिटी रेट जास्त असेल तर साहजिक आहे तिथं लोकसंख्या किंवा जन्मदर हा सगळा प्रकार आहे तर जास्त असतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून GNP कमी असायला पाहिजे, जास्त नसायला पाहिजे. आणि मग हेच वाक्य इथं उलट आहे, उच्च प्रजनन क्षमतेखाली GNP अधिक वेगाने वाढतो, तर वेगाने नाही, इथं कमी व्हायला पाहिजे. आणि पहिल्या प्रश्नामध्ये आयोगाने ते जर मराठी कन्सिडर केलं तर ते आयोगानुसार उत्तर बदलायला पाहिजे, पण क्लिअर कट इंग्लिशमध्ये बरोबर दिलंय. सो हे ए करेक्ट आहे, बी रॉंग आहे. ती गफलत केल्यामुळे ह्याचं उत्तर काय असेल ते आयोगाचं बघू. मी इथं तुम्हाला माझं उत्तर दिलंय 1. नेक्स्ट, खालीपैकी कोणती जमिनीची उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे आहेत, डिसएडव्हान्टेज, सरळ सरळ. आणि याच्यात पण आता बघा वाचताना आपल्याला तिथं ऑन दी स्पॉट या गोष्टींचा विचार करावा लागतो. डिसएडव्हान्टेज विचारलंय कशाचे, लँड फ्रॅगमेंटेशनचं. समजा एक मोठी जमीन आहे, या मोठ्या जमीनचं आपण तुकडीकरण जर केलं, विशेषतः परत जमिनीच्या उपभोगणीबद्दल काय काय तोटे येतात, तर जमिनीची नासाडी होती, बिलकुल हे येतं. उत्पादकता कमी होते. आता जमिनीची नासाडी कशी होती, एकतर तुम्हाला ह्या सगळ्यासाठी परत तुम्ही जे आपण बांध म्हणतो किंवा कुंपण म्हणतो, हा जो सगळा प्रकार आहे तिथं ती जमीन हे होती ना, तुम्हाला जास्तीत जास्त बाउंड्रीज आखावी लागते, त्या बाउंड्री आखण्यामध्ये जमीन जाती, तो एक प्रकार पहिला. कमी उत्पादकता म्हणजेच आता त्या जमिनीमध्ये परत तुम्हाला तिथं मेकॅनायझेशन करायला किंवा खूप जास्त उत्पन्न घ्यायला मर्यादा येते उत्पादन घेण्यासाठी, त्यामुळे उत्पादकता सुद्धा कमी होते. हे 2 पॉईंट आहेत. आता इथं प्रचंड बेरोजगारी होतंय. काय, ग्रामीण भागात ऑलरेडी लोकसंख्या जास्त आहे, त्यातही फ्रॅगमेंटेशन जर झालं तर एकच कुटुंब असेल, त्या कुटुंबातील सदस्य हे मात्र समजा वाढलेले असतील, पण जमीन मात्र कमी व्हायला लागली. मग काय करेल, तो जे कुटुंब आहे 4-5 सदस्य ते कमी जमिनीमध्येच काम करतील, म्हणजे कुठली बेरोजगारी आली, प्रचंड बेरोजगारी. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. ठीक आहे, 3 ऑप्शन गेले. आता जमीन व्यवस्थापन सोपे करणे हे ॲक्च्युली याच्या बाबतीत लागू होत नाही, कारण जमीन व्यवस्थापन उलट इझी झालं तर ह्याला तोट्यामध्ये कन्सिडर करू शकत नाही आपण, तिथे उलट त्याचा बेनिफिट म्हणता येईल, राईट. त्यामुळे हा ऑप्शन इथं कटला आणि A-B-D हा पर्याय येतो. तुमच्यापैकी काही जणांनी कदाचित इकडेही निवडला असेल A आणि D, पण प्रचंड बेरोजगारी येते, म्हणून तर मी तुम्हाला म्हणलं इंटरप्रिटेशन, ॲनालिटिकल स्किल, तिथं ऑन दी स्पॉट आयोगाने कशासोबत काय इंटरलिंक लावली असेल त्याच्यानुसार उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजेच जे वाचलंय एक टॉपिक त्याचा संबंध दुसऱ्या टॉपिकसोबत, तिसऱ्या टॉपिकसोबत, कारण हा ॲग्रिकल्चर बेस आहे, लँड फ्रॅगमेंटेशन, त्यातही तुम्हाला बेरोजगारीचा संबंध जोडलेला आहे, प्रोडक्टिव्हिटीचा संबंध जोडलेला आहे, आणि मग हा एक ऑप्शन. ठीक आहे, चलो. सो उत्तर दिले तुम्हाला. नेक्स्ट, हां, त्याचे हे काही सोर्स टाकलेले. पुढं, सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रमुख प्रकारामध्ये विभागल्या जातात. आता इथं विशेषतः बघा पर्याय सर्वाधिक अचूकपणे
म्हणजेच बेस्ट रिप्रेझेंट. म्हणजे ह्याचा अर्थ याच्यामध्ये सगळे ऑप्शन कदाचित त्याला लागू होतात, त्यातल्या त्यात सर्वाधिक अचूक. टेस्ट सिरीजमध्ये या कीवर्डचा वापर आपण आवर्जून का करतो आता लक्षात आलं का? काही ऑप्शन्स हे तुम्हाला पूर्णतः चुकीचे ठरवता येत नाहीत. म्हणजे ह्याला चारही कदाचित लागू होतात, पण त्यातल्या त्यात बेस्ट कुठला लागू होतो हे तुम्हाला निवडायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट येतो बघा, सोशल सिक्युरिटी ही कन्सेप्ट आहे. सोशल वेलफेअर आणि सोशल इन्क्लुजन. डिफरन्स बिटवीन सोशल इन्क्लुजन, सोशल सिक्युरिटी, सोशल वेलफेअर म्हणजेच कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप प्रॉपर पाहिजे. जर आपल्याला याचा अर्थच नीट माहिती नसेल तर मग तुम्ही काहीतरी वेगळं निवडू शकता. ॲक्च्युली याच्यामध्ये काय येतं तर हे सामाजिक विमा आणि सामाजिक सहाय्य, त्यातही इथं मेजर्स विचारलेलं लक्षात घ्या. सोशल सिक्युरिटीचे मेजर्स हे त्याला आपण आउटकम म्हणू शकतो किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणू शकतो ह्या दोघांना. आणि ही फारच ब्रॉड कन्सेप्ट आहे ॲज कम्पेअर टू सोशल सिक्युरिटी. परत कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा पार्ट आहे बरं का हा. म्हणजे आता आपल्या वाचण्यात काही गोष्टी असतील नसतील हा वैयक्तिक विद्यार्थ्यांचा मुद्दा येतो. राज्यसेवा म्हणलं की आता आपल्याला एफर्ट्स अशा लेवलला घ्यावं लागतील याची एक दिशा तुम्हाला आयोगाने क्लिअर कट दिलेली आहे. चला नेक्स्ट. हां परत आता हा इन्फॉर्मेशन फॅक्च्युअल बेस होता आणि खूप वेळा विचारलेला आहे. ह्याला आपण PYQचा बेस म्हणू शकतो. म्हणजे भरपूर वारंवार वेळा तुम्हाला हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण विचारलेलं आहे. इथं मात्र पुन्हा गफलत काय केली बघा, 20 च्या ऐवजी 21 हा आकडा टाकला. 2045च्या ऐवजी 30 टाकलेला आहे. आणि असे छोटे जे बदल असतात ते आपल्याला तिथं ऑन दी स्पॉट त्या एक्झाम हॉलमध्ये लक्षात येत नाहीत. आणि मग काय होतं ते बरोबर कन्सिडर करतो आपण. म्हणूनच अभ्यास करताना बारकाईनं वाचणं हे तुम्हाला मी अलर्ट करत असतो का, त्याचं कारण हे येतं बघा किती छोटे चेंजेस आयोगाने केलेले आहेत ते. नेक्स्ट. हां परत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, फूड सिक्युरिटी, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013चा. ह्याच्यातही इथं महिला सक्षमीकरण हा अँगल नवीन ओपन केलेला आहे. म्हणजे आता आपण एखाद्या वेळेस एखादी कन्सेप्ट एखादा एरिया ज्या वेळेला करत असू ना तर त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स म्हणजे डेप्थ वाढवणं. म्हणून हा पेपर मी हार्ड किंवा डिफिकल्ट कॅटेगरीत का टाकला, कारण आहे तो सोर्स आपल्याला अजून थोडा डिटेलमध्ये पुढे करावा लागेल. त्याचं हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि इथं राज्य अन्न आयोगास आता इथं मात्र एका कीवर्डवरून चुकी बरोबर ठरू शकतो. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे का तर शुअर बरोबर आहे बरं का. पण दुसऱ्या विधानामध्ये ज्यावेळेला तुम्ही नीट कीवर्ड पकडता तर इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी हा अधिकार याला नाही आहे. हे जे आपलं स्टेट फूड कमिशन जे आहे ना त्याच्याबाबत. पण मग आता आयोग परत तेवढं बारकाईनं ते विचारात घेईल नाही घेईल त्याच्यानुसार हे विधान इथं चुकी बरोबर ठरू शकतं. पण शुअर शॉर्ट ए मात्र इथं बरोबर आहे. आता परत तोच मुद्दा येतो की अंमलबजावणीचा अधिकार नाही आहे. आपण ज्यावेळेला त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट बघतो तेव्हा मात्र हे त्याच्यामध्ये कुठंही येत नाही अंमलबजावणी संदर्भात. म्हणून हा एक काय असेल ते होल्डवर ठेवू आपण. नेक्स्ट. परत व्हॉलंटरी सेक्टर 2007 हा सुद्धा आउट ऑफ सोर्स किंवा आपल्या शक्यतो वाचण्याच्या पलीकडं हा एरिया असतो. त्याच्यानुसार इथं क्लिअर कट हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. आणि इथं या संस्था काय असतात, स्वशासित असतात. म्हणजे क्लिअर कट ते सेल्फ इथं कंट्रोल करतात. हे दिलेलं बघा सेल्फ गव्हर्निंग. पण मग परत सेल्फ गव्हर्निंग असतील तर त्याचं कंट्रोल मग सरकारकडे कुठं आलं, त्यामुळं इथं हे चुकीचं आहे. आणि बाकीचे हे सगळे पर्याय त्याला बरोबर आहेत. आणि मग उत्तर येतं A, B आणि D. नेक्स्ट. बजेट आणि सर्वे त्याच्यामधला हा आकडा विचारलेला आहे. 1 मार्च 2026 रोजी अंदाजानुसार महाराष्ट्राची, आता आपण ज्याला प्रिडिक्शन म्हणतो किंवा प्रोजेक्शन्स म्हणतो, लोकसंख्येबाबतचा एक रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टवर हा प्रश्न आहे. म्हणजे सोर्स वाचावा लागणार. आणि त्या रिपोर्टमध्ये पण बघा हा रिपोर्ट आहे इथं हा वाला ॲक्च्युली 2019ला आला होता. हा केंद्राने जे रिपोर्ट हे केला होता सेन्सस इंडिया आणि पॉप्युलेशन प्रोजेक्शन्स हा शब्द होता. आणि मग त्याच्या आधारावर ह्या वर्षीच्या बजेट आणि सर्वेमध्ये महाराष्ट्राच्या हा आकडा तुम्हाला दिसतो बघा. महाराष्ट्र ग्रामीणचं काय 6.55 कोटी आणि शहरी 6.38. म्हणजे ग्रामीण जास्त आहे आणि एकूण 12.93 हे इथं 12.93. त्यामुळे क्लिअर बजेट आणि सर्वेचा सोर्स. आणि इथं दिलेलं आहे त्याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक नाही, उलट ग्रामीण लोकसंख्या अधिक आहे हे आकड्यावरून दिसतं. आता तुम्हाला अजून एक पॅटर्न दिसेल इथं. सेकंड वाक्यामध्ये कुठलेही पर्सेंटेज नाही, आकडे विचारलेले नाही आहेत. पण या पर्सेंटेज आणि आकड्यावरून वाक्य तयार केलेलं आहे. काल परवाच जस्ट मी ते यूट्यूबलाही सांगितलं आणि डिस्कशनच्या वेळेस टेस्ट सिरीजच्या असं सांगत होतो तुम्हाला, बाबांनो काही वेळेला आकडे तर पाठच करा, पण आकडे पाठ करून त्याच्यातून जे वाक्य तयार होतं हे इथं वाक्य आहे का, आणि मग ते आपल्याला चुकीबरोबर ठरवावं लागेल. चलो बजेट आणि सर्वेचा यावेळेस जास्त रेफरन्स तुम्हाला दिसून येतो. हां आता पुन्हा अर्थतज्ञ ह्याच्या आधीचा एक प्रश्न होता आणि परत हा वाला एक. इथं क्लिअर कट
ज्याला आपण पूर्ण देशाचं एकूण भांडवल कॅपिटल म्हणतो, तर त्या संदर्भातील इथं पियर्स आणि वॉरफोर्ड यांनी काय केलेलं आहे की मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल अशा पद्धतीने, म्हणजे फिजिकल कॅपिटल असेल, ह्युमन कॅपिटल असेल आणि इन्व्हायरमेंटल कॅपिटल असेल, अशा 3 प्रकारच्या कॅपिटलचा इथं उल्लेख केला त्यांनी. हा बरोबर आहे. इथं डेव्हिड पियर्स आणि परत त्यांनीच यांच्यामध्ये शाश्वत विकासाचा अर्थ विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल आणि याची काय होणे, या पर्यावरणीय भांडवलाची कमी होणे, तर इथं हे मात्र चुकीचं आहे. आता ओव्हरऑल काय होतं, शाश्वत विकासाची ही जी डेफिनेशन आहे, तर ह्या सगळ्यामध्ये जसं की आपण एज्युकेशन, स्किल वाढवणे म्हणतो, किंवा इन्व्हायरमेंटबाबत फॉरेस्ट एरिया वाढवणे, बायोडायव्हर्सिटी वाढवणे, तो एक आहे. आणि हे भौतिक म्हणजे फिजिकल भांडवल म्हणजे सरळ सरळ मशिनरीज किंवा आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे म्हणतो तो एक. हे वाढणं म्हणजेच काय असतं, शाश्वत विकास अशी ॲक्च्युअली त्याची डेफिनेशन आहे. पण इथं मात्र हे कमी या शब्दामुळं हे चुकीचं ठरू शकतं. सो आन्सर फर्स्ट. नेक्स्ट, तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार 4-5 मध्ये ग्रामीण आणि शहरी बघा या पर्सेंटेजमध्ये लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. हे आकडे दिले सगळे तुम्हाला. आणि आपलं इकॉनॉमिक्स गाईडबुक बघा, हे इथं 2004-5 आणि 4-5 त्याच्यानुसार जस्ट मिनिट, ग्रामीण 41.8, शहरी 25.7. हे 41.8 आणि 25.7 एक नंबरचं उत्तर आहे. मग तुम्हाला सर एकदम साधं सिंपल होतं की, आता ऐकून घ्या, काही प्रश्न हे एकदम सिंपल होते, मान्य, ते सगळीकडेच आहेत, कुठल्याही पुस्तकातून आहेत. पण आपल्या अर्थनीती पॅटर्नमधून तुम्हाला मी अलर्ट काय करतो बघा, याच्यात क्लिअर कट जर नीट, ज्याला परत कन्सेप्च्युअल क्लिअरिटी मी म्हणतो, तुम्हाला मी काय गोष्टी काय सांगितल्या होत्या. दारिद्र्याचं प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे की शहरी भागामध्ये, वेगवेगळ्या समित्यानुसार ग्रामीण भागाचं दारिद्र्य जास्त असतं शहरी भागापेक्षा. इथं काय दिलंय, 29.8 आणि 30, एकदमच क्लोज. एवढा दोघांमध्ये डिफरन्स असतो का? म्हणजे ज्याला समजा इनकेस आकडे माहिती नाहीत पण कन्सेप्ट क्लिअर आहेत, मी काय म्हणतो, हा प्रश्न फक्त पाठांतराच्या आधारावर नाही, तर आपण जे नीट समजून घेतलंय त्याच्या आधारावर सुद्धा उत्तर काही गोष्टी इलिमिनेट करू शकतो. एवढं डिफरन्स तर नाहीच आहे त्याच्यामध्ये कमी. आणि इथं बघा, ग्रामीणचं 35.2 आणि शहरीचं 45.2. उलट ग्रामीण भागात दारिद्र्य जास्त, शहरी भागामध्ये कमी. आता त्याचे काय कारण आहेत काय नाहीत हे तर आपण डिस्कस करतो टॉपिक शिकवताना. त्यामुळे 2 ऑप्शन क्लिअर कट इलिमिनेट होतात जर तुम्हाला आकडे पाठ नसतील तर कन्सेप्टच्या आधारावर. आता मात्र पुन्हा 2 ऑप्शनला क्लिअर कट इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, म्हणजे ह्याचा अर्थ कन्सेप्ट अंडरस्टँडिंग तुमचं अर्धा ओझं कमी करते. 4 पैकी 2 ऑप्शन इलिमिनेट करतात जर तुम्हाला पाठ नसेल तर. आणि मग पुन्हा 45.7 आणि 35.2 आणि हे 41 वाला इथं हा पर्याय येतो. कळालं का? आणि हेच जर तुम्हाला मी रुपयामध्ये विचारलं, दारिद्र्य रेषा हे ॲक्च्युली पर्सेंटेज आहे, दारिद्र्याचं प्रमाण आहे, पण पॉवर्टी लाईन ही आपण ज्यावेळेला रुपयात काढतो तेव्हा मात्र ग्रामीण दारिद्र्य रेषा ही कमी असते आणि शहरी दारिद्र्य रेषा जास्त असते. का बरं? कारण तो उपभोग खर्च शहरामध्ये महाग असतो. म्हणजे बेसिक नीड्स पूर्ण करण्याला मला शहरात जर 100 रुपये लागत असेल तर ग्रामीण भागामध्ये नक्कीच 100 रुपयापेक्षा कमी लागेल ना. मग त्याच्यानुसार पण इलिमिनेशन होऊ शकतं का? पण ह्याला अंडरस्टँडिंग लागते. ठीक आहे, बाकी तुम्ही बघा आता. यस, सो हा झाला आता पूर्ण इथलचा पेपर. आणि लास्ट याच्यातलं कन्क्लुजन बघा, म्हणजे याच्यातून काय घ्यायचं. हा सगळा पेपर जर बघितलात तर फ्रॉम माय साईड हा पेपर डिफिकल्ट होता. म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, इंटरलिंकिंग, तुम्हाला स्वतःला ॲनालिटिकल स्किल म्हणतो आपण, इंटरप्रिटेशन जमलं पाहिजे, इतर टॉपिकसोबत त्याची लिंक जमली पाहिजेत. हा पहिला एरिया होता, म्हणजे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन डेटाबेस क्वेश्चन मला जास्त वाटले. परत म्हणजे राज्यसेवेला आधी असतात पण याचं प्रमाण यावेळेस जास्त वाढलं. त्यात ऑप्शन बघा ना तुम्ही किती क्लोज टाकलेत. म्हणजे पंचवार्षिक योजनेचा कालावधी विचारला आहे पण 4ही ऑप्शन काय होते, 1951 ते 56, 51 ते 56. म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना नुसती माहिती असून चालत नाही, 4थ्या पंचवार्षिक योजना म्हणजेच व्हेरी क्लोज ऑप्शन. त्यात काय काय आकडेवारी कशी फिरवलेत तुम्ही बघा. तेंडुलकर समितीबाबत पण तसंच आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन आणि डेटाबेस यावेळेला जास्त प्रश्न वाटले मला ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर. ॲनालिटिकल आणि इंटरलिंकिंग डेफिनेटली काही प्रश्न तसे तुम्हाला. आणि बजेट आणि सर्वे हे आपल्याला सोर्स एक्सपांड करावा लागेल. आणि इथं आता तुम्हाला याच्यावरून परत मी इथं जर आणलं तर आता बायफर्गेशन कळालं का. कन्सेप्टवर, फॅक्ट्सवर पण प्रश्न होते आणि करंटवर पण प्रश्न होते. आणि हे एक इझी सिम्पल पण कॅटेगरीवाले होते, डिफिकल्ट हे तर आउट ऑफ बॉक्स सोडलेस. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज राज्यसेवा प्रिलिम पेपर. आणि या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला नक्कीच एक काहीतरी दिशा पुढची मिळाली असेल. हा पेपर नेमका कसा आहे याचंही एक प्रायमरी लेवलला, अंडरस्टँडिंग लेवलला आपण ज्याला ॲनालिसिस म्हणतो तेही कळालं असेल. हा कंटेंट, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा स्वरूपातील एक्झॅक्टली डिमांड आयोगाच्या या तुमच्यापर्यंत मी पोहोचत असतो. प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी नवीन अपडेट करायला एक सोर्स देऊन जाते आणि ते जर आपण नाही घेतलं
पुढची परीक्षा परत तशीच रिपीट होते आपल्याकडून. म्हणजे ह्याच्यामध्ये बायफर्गेशन जर केलं तर हे क्वांटिटेटिव्हली झालं. पण तुम्हाला मी एक एक प्रश्न इथं ज्यावेळेला सांगतो ना, तेव्हा हे कीवर्ड बघा ना तुम्ही. म्हणजे याच्यातूनच तुम्हाला मी जर आकडेवारीच काढली किती प्रश्न यायला पाहिजे, आता मी टिक करून दाखवतो तुम्हाला. बघा 2 मिनटं तुम्ही अजून तुमचा वेळ इकडे द्या. हा प्रश्न ठीक आहे समजा कुठला, फारच डीपमध्ये होता सर, एवढं बजेट आणि सर्वे, म्हणजे आउट ऑफ सोर्स म्हणता येणार नाही, सोर्स माहिती आहे पण त्यातही डीपमध्ये होता. हा 2 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवला की येत नाही, आपण गृहीत धरलं. हा यायला पाहिजे का नाही? आता तुम्ही संख्या मोजा. माझं म्हणणं आहे मिनिमम 10 क्वेश्चन तुमचे शुअर बरोबर यायला पाहिजे होता. हा वाला एक प्रश्न 1 काउंट करा. आता हा प्रश्न यायला पाहिजे होता 1. हा सुद्धा, कारण परत राज्यसेवा म्हणलं की तेवढी अंडरस्टँडिंग आपली असली पाहिजे. आता ॲज इट इज आत्तापर्यंत जशी तेंडुलकर समिती आपण वाचली, आपल्याला माहिती तसंच येणं पाहिजे, अपेक्षित आहे का? नाही आहे. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न येणं अपेक्षित आहे तुमच्याकडून. 2 झाले, काउंट करा. हा सुद्धा परत सेम इन्फॉर्मेशन बेस होता 3. हा पण डायरेक्टली 4 झाले, जे यायलाच पाहिजे होते. इथं मी बाजूला ठेवलं, ह्याला टिक नका करू आता, कारण परत काहीतरी तुम्हाला वेगळा एरिया इथं विचारलेला आहे आणि अर्थतज्ञ. 4 झाले आत्तापर्यंत. हा एक घ्या 5वा, डेफिनेटली यायला पाहिजे. हा सुद्धा सेम 6. परत सिंपल 7. हा सुद्धा 8. परत हा मी घेतला नाही, ह्याच्यात बाजूला ठेवला, म्हणजे कुठलेही उगाच सगळे घ्यायचे असे नाही आहेत. हा सुद्धा बाजूला ठेवला. चला, हा सुद्धा 9 झाले. म्हणजे मिनिमम लेवल एकदम वर्स्ट कंडिशन जरी गृहीत धरली तरी 9-10 पर्यंत आपण इन एनी हाऊ तुम्ही यायला पाहिजेत, मिनिमम लेवलला म्हणतोय. आता हे अजून तुम्ही तिथं एफर्ट्स देऊन आकडा 10 आणि 11वर नेणं म्हणजे या इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये हा चांगला स्कोर आहे ॲज कम्पेअर टू अदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितले आपण तर. प्रत्येक पेपरमध्ये डेप्थ अँड डिफिकल्टी लेवलनुसार आपला चांगला स्कोर आपण ठरवत असतो. या पेपरमध्ये तुम्ही 10 आणि 11 घेतले म्हणजे खूप चांगला स्कोर केलेला आहे. आता अजून कोणी 7-8 घेतला असेल तरी एक आपण ज्याला म्हणतो की खूपच आउट ऑफ रेंज नाही किंवा एकदमच स्पर्धेतून बाहेर नाही आहे. पण जर 5 आणि 6 असेल तर मग मात्र तुम्ही नक्कीच स्पर्धेतून बाहेर आहात. इकॉनॉमिक्सबाबत मी सांगेल. बाकी इतर विषयांबाबत तुम्हाला आपण इतर काही जे आहेत आपलं इन्फिनिटी अकॅडमी मार्फत अमित डहाणे सर वगैरे त्यांचे व्हिडिओ येतील, तुम्ही ते नक्की आवर्जून बघून घ्या. सो भेटूया पुढच्या याच्यामध्ये. थँक्यू सो मच.